नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही घोषणा केली असून त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज माफ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आता या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कर्जाचा बोजा कमी होणार असल्याचं इथे आपल्याला समजते। सविस्तर जाणणार आहोत, शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा। राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर सरकारी बँकांना देखील व्यवस्थेलाही याचा फायदा होणार आहे। आता याच्यामध्ये विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना या कर्जमाफीमुळे आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे। अनेक शेतकऱ्यांचे थकीत कर्ज शासनाकडून भरले गेले नसल्याने बँकांची वसुली सुधारण्यात मदत होणार असल्याचं इथे समजते। पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं इथे स्पष्ट आपल्याला दिसते। कसं मिळणार आहे तर 2 लाखांपर्यंतचे जे काही शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते तर माफ होणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही वरचं असेल त्याच्यासाठी देखील सूट मिळण्याचं इथे आपल्याला समजते। ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात असल्याचं आपल्याला इथे समजते। मात्र त्यासाठी एक महत्त्वाची अट पूर्ण करावी लागणार आहे। आता माहितीनुसार 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या सुमारे 10,0681 शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत उर्वरित रक्कम बँकेत भरल्यास त्यांनाही ही कर्जमाफीची शक्यता असणार आहे। म्हणजे त्यांना 2 लाखाच्या वर जी काही कर्ज आहे तुमचं ते भरावं लागणार आहे आणि 2 लाखांपर्यंत तुम्हाला तिथे मदत ही मिळणार आहे। आता पात्र शेतकऱ्यांना कसा लाभ मिळणार आहे तर सरकारने जाहीर केलेल्या निकषानुसार ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत होते अशा पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज पूर्णपणे माफ केलं जाणार आहे। या योजनेमुळे अनेक लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याचं आपल्याला इथे समजते। जे शेतकरी आपले कर्ज वेळेवर आणि नियमित फेडत असते अशा शेतकऱ्यांना कर्जदार शेतकऱ्यांना सरकारने प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देखील मिळणार आहे। त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये, सर्व शेतकरी याच्यात पात्र होणार आहे। कोणाला जास्त पैसे मिळतील, कोणाला 2 लाखांपर्यंत तर कोणाला प्रोत्साहनपर अनुदान इथे मिळणार आहे। मित्रांनो, आनंदाची बातमी, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।